फेसबुक याच्यावरती बरेच पोस्ट टाकत असते, त्याच्यावरून मला बरेचशा ऑर्डर मिळाल्या. मध्ये आता छत्रपती संभाजीनगरवरून मला एक ऑर्डर मिळाली. त्या इंटरेस्टेड आहेत की आपली मेंबरशिप घेण्यासाठी. त्यांना मी सांगितलं आहे तसं, पण त्यांना थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग त्या जराशा थोड्या मागे हे करत आहेत. पण त्या म्हणाल्या की मला आज न उद्या घ्यायची आहे, त्यामुळे बघूया. पुण्याला माझ्या ऑर्डर रेग्युलरली जातात, कुरिअरने वगैरे, रत्नागिरीला जातात. अशा बाहेर बऱ्याचशा ऑर्डर माझ्या बाहेर जातात अशा. आणि रेग्युलर माझ्या एरियातले रेग्युलर कस्टमर ते आहेत, त्यामुळे माझं सेलिंग बऱ्या प्रमाणात होतं आहे. सध्या ग्लोबल कप क्लबच्या वाटेवरती आहे. त्यामुळे तसा प्रयत्न चालू आहे. होईल सक्सेस, आज ना उद्या होईल. आता बिझनेस प्लॅन आता सगळ्यांनाच माहिती आहे. आपण 3150 ने आपण प्रॉडक्ट विकत घेतो. पहिल्यांदा MRPने घेतो, 3150 रुपये आपण देतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट हवे असतील ते आपण घेतो. ते पहिल्यांदा आपल्याला MRPने मिळणार आहेत. आता समजा तुम्हाला जर माय प्रॉमिस मोठं वालं किंवा लार्ज किंवा रेग्युलर किंवा लायनर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला 18 बॉक्स मिळणार. आता 18 बॉक्स तुम्हाला कसे जे तुम्हाला पाहिजेत ते घेऊ शकता. तुमच्या म्हणजे कंपनीने कुठलंही कंपल्शन ठेवलं नाही आहे की तुम्ही हेच घ्या. काही ठिकाणी असं एक पॅकेज असतं, मग तुम्हाला हेच प्रोडक्ट घ्यायचे. असं कंपनीने कुठलंही रिस्ट्रिक्शन लावलं नाही आहे की तुम्हाला हेच प्रोडक्ट घ्यायचे आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ह्याच्यातले घेऊ शकता, ज्याची की MRP तुम्हाला 3150 होईल असेल. समजा आपण म्हटलं की सॅनिटरी पॅड हे आहेत दोन्ही प्रकारचे किंवा माय लायनर, तर हे त्यातले 18 बॉक्स तुम्हाला येणार. याची प्रत्येकाची किंमत आहे 175 रुपये. 175 गुणिले 18 3150 रुपये. हे जेव्हा आपण प्रोडक्ट घेतो पहिल्यांदा MRPने, तेव्हा तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होता. कंपनीच्या वेबसाईटवरती तुमचं ID ओपन होतं, म्हणजे तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर झालात. आता हे झाल्यानंतर तुम्ही ते सेल करू शकता. 3150 जे 18 पॅक तुम्हाला मिळाले ते तुम्ही सेल करून तुमची ती किंमत तुम्हाला रिटर्न घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे तसं बघायला गेलं तर मेंबरशिप ही फ्री झाली. ही मेंबरशिप तुम्हाला लाईफ टाईम आहे. मग ह्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला कुठलेही भरायचे नाही आहेत किंवा वेगळं तुम्हाला रिन्यू करायची नाही आहे मेंबरशिप. म्हणजे ही मेंबरशिप तुम्हाला फ्री झाली आणि तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होता. अशा यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम रिपर्चेस करता, तर हे पहिलं इन्कम आहे रिपर्चेस इन्कम. आता ते कसं आहे आपण तर एक आपल्या स्मिता मॅम तुम्ही या. स्मिता मॅम आता आपल्याकडे